नमस्कार मित्रांनो, तर आज मी चालले आळंदी दर्शनासाठी. तर चला मी तुम्हाला दाखवते. उन्हापासून बचाव करण्यासाठी म्हणून मफलर बांधून घेतला आणि तिकीट काढलं शेवटी आळंदीचं. आता सुरू झाला आमचा प्रवास स्वारगेट टू आळंदी. मी अजूनपर्यंत कधीही आळंदीला गेले नव्हते. आज माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि तोही घरच्यापासून दूर असताना एकटी निघाले. मला वाटत होतं फक्त बेळगावच्याच बसमध्ये गर्दी असते, पण इथं तर महाराष्ट्र बस पण सेमच आहेत. इथं पण खूपच गर्दी होती आणि उतरून पाहिले तर 2 माऊलींना. आता भूक तर खूपच लागलेली, कारण 3:30 वाजलेले. मग म्हटलं चला आधी पोटोबा करूया मग विठोबा. आता चालत चालत पुढं गेले आणि हे काय, इथून कळस पण दिसायला लागला. वारी तर खूपच मोठी होती. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांना विसरून कसं चालेल. शेवटी दर्शन झालं. आत फोन काही अलाउड नव्हता, फक्त तुमच्यासाठी म्हणून छोट्या विठ्ठल रुक्माईंचा क्लिप काढून आणले. मग म्हटलं इथं येऊन इंद्रायणीच्या तिरी नाही जायचं असं कसं. तिथं थोडीफार मज्जा मस्ती केली आणि परतीच्या वाटेला निघाली. सकाळची आता रात्र झालेली होती. वेळ तर खूप झालेला, पण आजचा जो आळंदीचा प्रवास होता तो अविस्मरणीय होता. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.